नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर. आज राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि आता आपण आहोत कर्डिले साहेबांच्या बंगल्यावर. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे आणि अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित आहे अशा भावना कार्यकर्त्यांच्या आहे आणि आता काही वेळातच निकाल जाहीर होणार आहे. जाणून घेऊ आपण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. आता काही वेळातच निकाल जाहीर होणार आहे. काय सांगा? आपण जर पाहिलं तर आता 7व्या फेरी अखेर 7वी फेरी घोषित झालेली आहे. तर अक्षयदादांना 35,076 टोटल मतदान झालेलं आहे व त्यांना 29,675 मताचं मताधिक्य आहे. तर आम्हाला सर्वांना अशी आशा आहे की 27व्या फेरी अखेर अक्षयदादा एक 1.5 लाख मतदान घेऊन 1,30,000च्या मताधिक्याने निवडून येतील ही आमची भावना आहे. कर्डिले साहेबांचं सुद्धा रेकॉर्ड मोडतील अशी अपेक्षा आहे आणि असं वास्तव पाहायला मिळतंय. काय सांगा? आज जर पाहिलं तर आमचे नेते स्वर्गवासी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांची आम्हाला सर्वात जास्त आठवण येत आहे. कारण की त्यांनी केलेले विकास कामे व अक्षयदादांचा आपण जर पाहिलं तर लोक म्हणायचे की नौका उमेदवार आहे, पण आपण जर पाहिलं तर अक्षयदादा कर्डिले 2013 पासून मतदारसंघात ऍक्टिव्ह आहेत. एक 13 वर्षापासून ते लोकांचे प्रश्न सोडवतात आणि आज साहेब गेल्यानंतर अक्षयदादांनी मागच्या 6 महिन्यात 25 कोटी रुपयाचं निधी मंजूर करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवलेले आहेत. त्यामुळं लोकांनी आज आपण जर पाहिलं तर आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या कामाची पावती व अक्षयदादाच्या विकास कामाची पावती म्हणून आज मतदान रूपी आशीर्वाद लोकांनी अक्षयदादांच्या पाठीशी दिला आहे. आज वाढदिवस सुद्धा आहे त्यांचा आणि या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील नागरिकांनी विजयाचा गुलाल देऊन मोठं गिफ्ट दिलंय त्यांना. काय सांगा? आज जर पाहिलं तर आज आज ही आमदारकी अक्षयदादांना भेटत असताना याच आम्हाला सर्वात जास्त दुःख असं आहे की आमचे नेते आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हा दिवस पाहण्यासाठी इथं आमच्यामध्ये नाही आहेत. कारण की त्यांची खूप आधीपासून इच्छा होती की आपले म्हणजे अक्षयदादा हे आमदार झाले पाहिजेत. पण आज तो दिवस आहे, पण आज साहेब इथं नाही, याचा आम्हाला सर्वात जास्त दुःख आहे. आता आपल्या बरोबर उदयनराजे कोतकर आहे. जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. आपण देखील अक्षयदादांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. काय वाटतं, आज निकाल काही वेळातच जाहीर होणार आहे? नमस्कार. सर्वात प्रथम तर मी राहुरी नगर पाथर्डी विधानसभेच्या संपूर्ण मायबाप जनतेचं मनसोक्त आभार मानतो की त्यांनी आता तर काउंटिंग चालू आहे. 35,000चं आपल्याला लीड भेटलंय आणि हे लीड वाढत जाणार आहे. आणि त्यांनी अक्षयदादांवर खूप विश्वास दाखवलाय. जसे लोकनेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या विकास कामाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढली होती. त्यांनी देखील त्यांचं खूप संघर्षमय जीवन होतं आणि मला असं वाटतं कुठेतरी या निवडणुकीत सर्व मतदारांनी कर्डिले साहेबांचा विचाराचा वारसा जपलाय आणि अक्षयदादा देखील ते पुढे घेऊन चाललेत. आणि या संपूर्ण राहुरी नगर पाथर्डी विधानसभेच्या जनतेसाठी हे निवडून गेल्यानंतर विधानसभेमध्ये ते प्रश्न मांडतील आणि पूर्ण ताकदीने त्यांचं सोडवण्याचा प्रयत्न करतील. आणि पुन्हा एकदा एक भाचा म्हणून मामा आमदार झाला याच्यामुळे खूप आनंद आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त राहुरी नगर पाथर्डी विधानसभेला एक युवान कर्तृत्ववान व्यक्ती एक आमदार झाला ह्याचं जास्त मला चांगलं वाटतं. आणि काय वाटतं, भविष्यात उदयनराजे कोतकर राजकारणात पाहायला मिळतील का? नाही, सध्या तर माझं शिक्षण चालू आहे आणि राजकारणाचा विषय झाला तर मी इथं फक्त मामाला सपोर्ट करायसाठी आलो होतो. तर म्हणजे सध्या तर मी नाही आहे राजकारणात. जुना कार्यकर्ता आहे मी सगळ्यात साहेबांचा. आणि दुधाचा व्यवसाय होता आमचा, दुधाचा धंदा एकत्र होता साहेबांचा तेव्हापासून मी कार्यकर्ता आहे साहेबांचा. आणि साहेबांचं काम एक नंबरला पहिल्यापासून. आता अक्षयदादा आहे ना 1.5 लाख मतांनी येणार निवडून. साहेबांचं पण रेकॉर्ड ब्रेक होणार. साहेबांचं रेकॉर्ड ब्रेक करून टाकेन अक्षयदादा आता. तर आता तुम्ही कर्डिले साहेबांबरोबर दुधाचाही व्यवसाय केलाय, तुम्ही त्यांचे एक कट्टर कार्यकर्ते आहात. काही त्यांचा एखादा अनुभव सांगू शकता? काही ना लय जीवाला दूध येणार साहेब, लोकांना सांभाळणार नाही. कोणतं काम असलं का लगेच करणार सांगितल्या बरोबर. असं नाही की नंतर करतो असं करतो, कधीच नाही. लगेच फोन लावणार, लगेच काम होणार. ही निवडणूक एक भावनिक झाली होती. आज साहेब आपल्यात नाही याचं दुःख आहे, मात्र अक्षय कर्डिलेंना आता विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे याचा देखील आनंद आहे. काय सांगा? आहे ना, आनंद आहेच ना, आनंद आहे ना मॅडम. प्रथमतः शिवाजीराव कर्डिले साहेबांना आदरांजली श्रद्धांजली वाहतो. आज साहेब असायला हवे होते. साहेबांना आतापर्यंतच्या पूर्ण जीवनामध्ये इतका आनंद झाला नसता, तेवढा आनंद आज अक्षयदादा आमदार होतात हा आनंद ते पाहायला आज खरंच आपल्यामध्ये असायला हवे होते. आणि बरेचसे लोक म्हणतात की नौका उमेदवार. आज तरुणाला उमेदवार संधी मिळालीच पाहिजे नव्हती.
आणि जे अक्षयदादा जेवढं आज फिरू शकतात, जेवढं मतदारसंघासाठी काम करू शकतात, तर तेवढं तरुण तरफदार याप्रमाणे ते भरपूर काम करू शकतात. आणि मला अशी अपेक्षा आहे की यापुढे जे कर्डिले साहेबांनी जे काम केलं त्याहीपेक्षा अक्षयदादा 100% 4 पावलं पुढे राहून मतदारसंघासाठी चांगलं काम करतील. आणि कमीत कमी 1.5 लाखाच्या आसपास अक्षयदादा हे आमदार होतील. आणि दुसरी गोष्ट, आज अक्षयदादांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना वाढदिवसाच्या भरभरून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हा विजय हा इतिहासात नोंद होईल असा आमच्यासाठी हा विजय असेल, कारण की आज वाढदिवस सुद्धा आहे. आणि आज मतदारसंघात त्यांचा निकाल पण लागणार आहे आणि ते 100% आमदार होतील. एवढे शुभेच्छा देतो आणि थांबतो. ही निवडणूक भावनांची निवडणूक आहे असं म्हटलं जातंय, काय सांगा? आता कडिले साहेबाचं कामच तेवढं होतं ना, भावनाचं नाही म्हणता. साहेबांनी तेवढं जनतेसाठी केलेलं आहे. 35 वर्ष साहेब जनतेसाठी आत्मत होते. पेरून ठेवलेलं आहे त्यांनी. लय लय पेरून ठेवलेलं आहे साहेबांनी कार्यकर्त्याला कधीच बाहेरून नाही सोडलं. कोणचा असो, लहान मोठा समजायचं काम करून साहेबाचं काम मोठं होतं ना. कामामुळेच ही 1,00,000-1.5 लाख जी लीड आहे ही साहेबांच्या कामाचीच होती. त्यांचाच वारसा आता अक्षय कर्डिले पुढे चालवणार चालू. चालवणार 100% चालवणार. त्यांचीच छाया आहे ते, त्याच्यात काय बदल नाही होणार. ते करणार त्यांचं. अक्षय दादा तेवढं काम बरोबर करणार साहेबांसारखंच, काही फरक नाही होणार. आज खऱ्या अर्थानं ही जी पोटनिवडणूक होती, या पोटनिवडणुकीसाठी आमचे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब गेल्यानंतर ही पोटनिवडणूक लागलेली आहे. कदाचित आपण या गोष्टीचा विचार पण केला नव्हता की ही निवडणूक साहेबांशिवाय आम्हाला करायची वेळ येईल. सुदैवाने ती वेळ आली आणि त्या निवडणुकीमध्ये कर्डिले साहेबांनी केलेल्या कामाच्या जोरावर आमचे सर्वांचे लाडके नेते आमदार अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले साहेब या निवडणुकीमध्ये उतरले आणि आत्तापर्यंत मतदान मोजणी देखील सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत कमीत कमी आम्ही 35,000 मतांनी या ठिकाणी लीड घेतलेलं आहे आणि अजून त्या ठिकाणी मतदान बाकीचं मोजणी चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं जर या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातले मतदारांचे मी मनापासून आभार मानन की त्यांनी खऱ्या अर्थानं आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांना श्रद्धांजली म्हणून अक्षयदादांना या ठिकाणी त्या कर्डिले साहेबांच्या जागेवर कर्डिले साहेबांच्या रूपात पाहण्याचं काम या राहुरी मतदारसंघातील लोकांनी केलं. आणि निश्चितच कमीत कमी अक्षयदादा 1,35,000 मतांनी निवडून येतील असा आम्हाला कार्यकर्त्यांना विश्वास आहे. एक भावनिक निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जाते, काय सांगा? निश्चितच मॅडम, काय झालं, गेली 35 वर्ष लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी जनतेची सेवा केली. तळागाळापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत साहेबांचं प्रत्येकाशी संबंध होते. त्याच्यामुळं साहेबांना माहिती होतं की हे सगळे माणसं माझे आहेत आणि एका कुटुंबाप्रमाणे साहेबांनी सर्वांना ट्रीटमेंट केलेलं आहे. एका कुटुंबाप्रमाणे साहेबांनी सर्वांना वागणूक दिलेली आहे. त्यामुळे ही कुटुंबासारखी निवडणूक होती. जरी दुर्दैवानं स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आपल्यातून सोडून गेले असले तरीसुद्धा त्यांनी पाठीमागं जे वटवृक्षाचं रोपण केलं होतं अक्षयदादांच्या रूपाने, त्यांच्या रूपाने तो वटवृक्ष आज मोठा होतोय. जरी आमदार आमदार कर्डिले साहेब नसले तरीसुद्धा त्यांची जनभावनामध्ये किंवा जनसामान्यांमध्ये जी भावना आहे ती आजही तशीच आहे आणि अक्षयदादांच्या रूपाने ते सर्वांना अक्षयदादांमध्येच आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांना पाहतात. नक्कीच कर्डिले साहेब आपल्यात नाही ही नक्कीच खंत आहे. मात्र आता काय म्हणतो आपण, देवापुढे कुणाचं काही चालत नाही, काय सांगा? कर्डिले साहेब आपल्यात नाही ती खंत असताना सुद्धा नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघांच्या जनतेने ही खंत भरून काढत अक्षयदादा यांना मोठ्या मताधिक्याने विजय करून विधानसभेवर आमदार म्हणून पाठवणार आहे. ही विजयाची पावती सर्व श्रेय आमचे नेते आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना जात आहे. अक्षयदादा हे नौके उमेदवार म्हणून लोकांनी प्रचार केला, पण अक्षयदादा हे नौके उमेदवार नव्हते. 2011 सालापासून अक्षयदादा कर्डिले राजकारणात सक्रिय आहेत. सुखदुःखात लोकांच्या जनता दरबारातून प्रश्न सोडवण्यासाठी अक्षयदादांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. लहान मोठा विकास कामामध्ये अक्षयदादांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी आता साहेबांचं निधन झाल्यानंतर नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघांच्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी त्यांनी राज्य सरकारकडून मंजूर केलेला आहे. नक्कीच विरोधकांनी जरी नौके असल्याचा प्रचार केला, मात्र अक्षय कर्डिलेंनी वडिलांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांना ते राजकारण अवगत आहे, काय सांगा? 100% अक्षयदादांना हे राजकारण एकदम सोपं होतं, कारण लहानपणापासून त्यांनी कर्डिले साहेबांचं काम बघितलेलं होतं. सर्वसामान्य लोकांच्या काही सुखदुःखात गाठीभेटी असतील, सर्वसामान्य तरुणांचे, बेरोजगारांचे त्यांनी लहानपणापासून प्रश्न सोडवले होते आणि ते बघतच आले होते. त्याच्यामुळे त्यांना ते अशा राजकारणात नौके असतील असं विरोधकांचं जे म्हणणं होतं ते एकदम चुकीचं म्हणणं होतं. कारण त्यांनी राजकारण, समाजकारण हे पहिल्यापासून बघितलं. आता मी 15-20 वर्षापासून त्यांच्यासोबत होतो. मी लहानपणापासून अक्षयदादांना ओळखतो. त्यांचं काम करण्याची ती जी टेक्निक आहे ती मला सगळी माहिती आहे आणि भविष्यात हे मोठ्या पदाला जाण्या इतके ते लायक आहेत ही मला 100% खात्री वाटते.
आणि महाराष्ट्राचं पुढचं नेतृत्व अक्षयदादा 100% करतील ही मला खात्री आहे. धन्यवाद. काही वेळातच आता निकाल जाहीर होणार आहे आणि कार्यकर्त्यांचा समर्थकांचा ठाम विश्वास आहे की आमदारकीची माळ अक्षय कर्डिले यांच्याच गळ्यात पडणार.